सिव्हिलच्या विद्युत सुरक्षेचा खेळखंडोबा, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी रुग्णालयाची केली पोलखोल। रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील सध्याची परिस्थिती पाहता रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र समोर येते। जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या आणि आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करणारी बाब समोर आली आहे। रुग्णालयाचे विद्युत ऑडिटच झाले नसल्याची माहिती समोर आल्याने सिव्हिल रुग्णालयातील सुरक्षेचा कारभार अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचे चित्र निर्माण झाले। जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेल्या या रुग्णालयात 24 तास वीज पुरवठा सुरू असतो। ICU, ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन यंत्रणा, व्हेंटिलेटर आणि विविध अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे विजेवर अवलंबून असतात। अशा ठिकाणी विद्युत यंत्रणेची सुरक्षा तपासणीच होत नसेल तर रुग्णालय प्रशासन नेमके कोणत्या सुरक्षेच्या भरोशावर कारभार चालवत आहेत? अमरावतीतील भीषण रुग्णालय दुर्घटनेने संपूर्ण राज्यातील रुग्णालयांच्या विद्युत आणि अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 24 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, उपकरणांची देखभाल आणि सुरक्षा ऑडिटवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। या पार्श्वभूमीवर अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे विद्युत ऑडिट झाले आहे का, असा थेट सवाल आता उपस्थित होतोय। जर विद्युत ऑडिट झालेच नसेल तर अमरावतीसारख्या दुर्घटनेतूनही प्रशासनाने धडा घेतलेला नाही का, असा संतप्त सवाल शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केलाय। अमरावतीसारखी दुर्घटना घडल्यानंतर चौकशी समिती नेमण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच विद्युत ऑडिट करून संभाव्य धोके दूर करणे गरजेचे आहे, असे पाटील यांनी म्हटले। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। अमरावतीला जी घटना झाली ते ऐकून मी अक्षरशः हलून गेले आणि म्हणून आम्ही इथे जिल्हा सामान्य रुग्णालयात आज आलो आणि नंतर आम्ही डॉक्युमेंटसुद्धा काढले। तर बघून खूप शॉक झाले आणि बघितलं ते खूप वाईट पण वाटलं आणि शॉकिंग पण झालं की इथे डॉक्युमेंट आहेत, यांचं विद्युत ऑडिट झालेलं नाही आहे कुठल्याच डिपार्टमेंटचं। मला या ठिकाणी सरकारला, मंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही मुळात फायर NOC दिली कशी जेव्हा वायरचंच ऑडिट झालेलं नाही? आज मेन जर आग कशामुळे लागते तर शॉर्ट सर्किटमुळे, वायर ओपन असल्यामुळे। आपलं जर जिल्हा रुग्णालय बघितलं तर अतिशय विकट परिस्थिती त्या ठिकाणी आहे। सगळीकडे वायर ओपन झाले आहेत, बुरशी लागली आहे, मग अनेक ठिकाणी फॉल सिलिंग डोक्यावर पडेल का अशी परिस्थिती आहे। आणि अशा वेळी मेन मुद्दा हा आहे की शेकाप पक्षांनी सगळ्या जिल्हा रुग्णालयांचं ऑडिट काढलं आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडे नाही आणि हे गव्हर्नमेंटची वेबसाईट आपल्याला सांगतं, मी नाही सांगत। दुसरा मुद्दा हा आहे की या हॉस्पिटलमध्ये स्टाफ पाहिजे, मी तुम्हाला सांगते 194 हे बघा, पाहिजे 194, भरलाय 95 आणि जवळजवळ 100 पदं ही रिक्त आहेत। आपण टॅक्स भरतो नागरिक म्हणून, कशासाठी भरतो की या सोयी सुविधा आपल्या व्यवस्थित चालल्या पाहिजे। पण इथे जर डॉक्टरच नसतील, एवढा घाणेरडा, मी तुम्हाला फुटेज देईन, आम्ही ते लेबर रूमच्या लेडीजच्या टॉयलेटमध्ये गेलेलो, इतकं घाणेरडं टॉयलेट आहे ना, मग त्याला काही अंतच नाही। आणि मेन म्हणजे हे हॉस्पिटल धोकादायक आहे। आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हॉस्पिटलवर मागच्या नाही मी तुम्हाला सांगते ना 2000 याच्या साली 15 कोटी रुपये हा खर्च केला। गेल्या 13 वर्षात या जिल्हा रुग्णालयावर जवळपास 15 कोटी रुपये हे खर्च केलेले। 15 कोटी कशाला म्हणतात, कुठे केले? आता काय ना इथल्या सरकारला काही काळजी आहे, ना सत्ताधाऱ्यांना काही काळजी आहे, ना मंत्री आबिटकरांना मी विनंती करते, काय आहे हे? काय आहे? गोर गरीब पेशंट सिव्हिल हॉस्पिटलला येतो ज्याला खासगी हॉस्पिटल परवडत नाही। 15 कोटी कशाला म्हणतात? आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचं तर विसरूनच जा, कोणाला पालकमंत्री बनायचंय तर कोणाला मंत्री बनायचं। अरे जनतेचं काय, कॉमन माणसाचं काय? याला विचारा, आज ऑपरेशनला माणसं आली काय होतं? यांनी पालकमंत्री कोण ह्याच्यातच घालवली। आजच्या तारखेला बघाल ना परिस्थिती, तर 5000 स्क्वेअर फूट 5000 स्क्वेअर फूट 5000 स्क्वेअर असा आपला सिव्हिल हॉस्पिटल आहे। हे जर नवीन बांधलं असतं तरी 15 कोटीत पूर्ण झालं असतं। यांनी नुसतं पैसे कमवण्याच्या खाली हे पैसे संपवलेले आहेत। 15 कोटीचं काम कुठेतरी दिसतं का? मला सांगा, 15 कोटीचं काम दिसलं तर पाहिजे। आणि मुळात म्हणजे 2021 ला
अपंग विभागात शॉर्ट सर्किट झालं तरी सुद्धा यांचं अजून विद्युत ऑडिट झालेलं नाहीये. 2022 मध्ये एक मोठ्या एक्सेस ऑक्सिजनमुळे एक महिला दगावल्या, त्याचं पण झालेलं नाहीये. 26 मध्ये रुग्णालयाचा स्लॅब कोसळण्याची घटना झाली तरी कोणी काही बोलत नाही. या ठिकाणी मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मागणी करते, हे जर काही सुधारलं नाही तर आम्ही ते ठिय्या आंदोलन करू, पण असे लोकांच्या जीवाशी खेळू देणार नाही, नाहीतर इथे दुसरी अमरावतीची घटना होईल. आणि मुळातच पॉलिसी लेवलला मी हे माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो तुम्ही सुद्धा अख्ख्या देशाने आणि महाराष्ट्राने विचारला पाहिजे. ज्याच्याकडे विद्युत ऑडिट नाहीये किंवा क्लिअरन्स रिपोर्ट नाहीये, वायर इलेक्ट्रिक क्लिअरन्स रिपोर्ट नाहीये, त्याला फायरची एनओसी मिळते कशी? हे वेबसाईटच दाखवतं. मला सांगा, ज्याच्याकडे वायरचं ऑडिट नाहीये त्याला फायर एनओसी मिळाली कशी? आणि फक्त या हॉस्पिटलला नाही, सगळ्या उपजिल्हा रुग्णालय, माणगाव असेल, पनवेल असेल, पेण, उरण, चौक, सगळ्यांकडेही नाहीये. स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा याचं क्लिअर नाहीये आपल्या हॉस्पिटलचं आणि बऱ्याच उपजिल्हा रुग्णालयांचं. मग काय आहे? वायफळ गोष्टींवर चर्चा होतात आणि लोकांच्या जीवाशी तुम्ही नका खेळू. लहान मुलं असतात, डिलिव्हरीला काहीतरी माणुसकी ठेवा. आजची परिस्थिती काही तर अशी आहे ना, ते छोटस कट जरी लागलं ना ते काय करतात, अरे पनवेलला पाठव, पेणला पाठव, अशी परिस्थिती आहे. सिटी स्कॅन बंद आहे. बिचारे आमचे प्रतिनिधी 100 वेळा विचारतात. सिटी स्कॅन हा 4 ऑगस्ट पासून बंद आहे. मुंबईच्या जवळचं हे ठिकाण, एक सिटी स्कॅन रिपेअर करायला एवढे दिवस लागतात? सिटी स्कॅनची कॅपॅसिटी ऑलरेडी संपली. त्यांनी पत्र पण दिलं की सिटी स्कॅन हा नेहमी बंद पडणार, त्याला जबाबदार आम्ही नाही, कारण की आम्ही त्यांना सांगितलं की मशीनची कॅपॅसिटी संपलेली आहे टोटल. अरे 4 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट सिटी स्कॅन बंद आहे. मग सोयी सुविधा, मी तुम्हाला हे पण सांगते, माझ्या माध्यमातून, आता तो वेगळा विषय, आज विषय आपण फायर ऑडिटचा घेऊ. माझ्या माध्यमातून 2 कोटीचं सामान मी कोविडच्या वेळेस या हॉस्पिटलला डोनेट केलेलं. बऱ्याचशा वस्तू त्यातल्या नाही आहेत, ते मी पत्र देणार आहे CS ला की आहेत कुठे वस्तू, तो वेगळा विषय. पण विषय हा मुद्दा महत्वाचा आहे की इलेक्ट्रिक ऑडिट नसताना तुम्ही फायरची एनओसी दिली कशी? आणि उद्या इथे दुसरी अमरावतीची घटना झाली तर काय तुम्ही घटना झाल्यावर बोलणार आहेत? हे करा ते करा, फास्ट ट्रॅकमध्ये आलंय, ॲक्शन मोडमध्ये सरकार आलंय. तुम्ही काही घटना होण्याच्या आधी हे का करता? घटना व्हायची वाट कशाला बघता? ठीक आहे.